शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक आज कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहावर आयोजित करण्यात आली होती। कोल्हापूरचे संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला पक्षाचे उपनेते संजय पवार, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, जिल्हा प्रमुख सुनील शिंत्रे आदींची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना दुधवडकर यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी गाफील न राहता कामाला लागावं असं आवाहन केलं। आता जिल्ह्यातलं आता आम्ही आज जी बैठक घेतली आहे ती आमच्या शिवसेनेची घेतलेली आहे। हा जो डिसिजन घ्यायचा आहे, जो निर्णय हा घ्यायचा आहे, तो आदरणीय पक्षप्रमुख आघाडीच्या माध्यमातून घेतील। पण आज आमची तयारी, आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची तयारी बघितली ती चांगल्या पद्धतीने सगळ्यांनी तयारी केलेली आहे। नंतर जो वर्ण आदेश येतील त्या आदेशाचे पाळणारे आमचे शिवसैनिक, कोल्हापूरचे शिवसैनिक आहेत। सर्वांनी पक्ष बळकट करण्यासाठी काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या। उद्धव ठाकरे युरोप दौऱ्यावरून 10 तारखेला मुंबईत आल्यानंतर त्यांना बैठकीचा अहवाल देणार असल्याचं त्यांनी सांगितलं। आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कोल्हापुरात पक्षाचा निर्धार मेळावा घेतला जाणार असून हा मेळावा यशस्वी करण्याचं आवाहन त्यांनी केलं। जिल्हा पातळीवरील पदाधिकाऱ्यांमध्ये अंतर्गत वाद असल्यानं कार्यकर्त्यांची द्विधा स्थिती असल्याच्या तीव्र भावना कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केल्या। पदाधिकारी स्वतंत्रपणे आंदोलनं करतात, कोणत्या आंदोलनात सहभागी व्हायचं असा प्रश्न पडतो। त्यामुळे कोल्हापुरातील पदाधिकाऱ्यांमधील वाद मिटवण्याची मागणी कार्यकर्त्यांनी या बैठकीत केली। ज्यांना आमदार खासदार बनवलं ते पक्ष सोडून गेले। केपी पाटील यांना विधानसभेची उमेदवारी पक्षाकडून देण्यात आली, मात्र केपी पाटील ठाकरे गटासाठी आता किती सक्रिय आहेत असा सवाल या बैठकीत कार्यकर्त्यांनी उपस्थित केला। याबाबत माध्यमांशी बोलताना दुधवडकर यांनी केपी पाटील यांच्यावर जोरदार टीका केली। आमचे उपजिल्हा प्रमुख पाटील प्रकाश पाटील यांनी उल्लेख केला की जे येतात आणि मग नंतर ते जातात आणि मग कार्यकर्ता आमचा तसाच राहतो, म्हणून मी त्या दोघांचा उल्लेख केला। आले त्यांच्यासाठी आम्ही लोकांच्या शिवसैनिकांचे हे केलं, आता केपीला दिलं, पण केपी गेला तिथे। केपी आता केपीचा स्थिर काय आहे तेच समजत नाही आहे। आदरणीय पक्षप्रमुख आल्यावर केपींचं जे काही चाललं आहे ते मी आदरणीय पक्षप्रमुखांच्या कानावर घालणार आणि त्याच्याबद्दल डिसिजन काय ते घेणार आणि ह्याच्यानंतर असेल तर आदरणीय पक्षप्रमुख ह्याच्यानंतर जो डिसिजन घेतील तो आदरणीय कट्टर शिवसैनिक असेल त्याच्याबद्दलच घेतील अशी आम्हाला तरी अपेक्षा आहे। बैठकीला शहर प्रमुख रविकिरण इंगवले, शहर प्रमुख सुनील मोदी, माजी नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे, असलम सय्यद, मंजित माने यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते।